चलो तर मग सुरू करूया. आज आपली डे 34 आहे. ऑलमोस्ट म्हणजे उद्याचा दिवस प्रॉपर 50% होणार. सो येस, चला सुरू करूया. एकच मिनिट. नाही बघा. आता बघा की ह्याला काय आहे, तर ह्याला सक्सेसिव्ह डिस्काउंट्स म्हणतात. 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट्स. आतापर्यंत तुम्ही जर नीट केला असणार तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे, की आता जर 2 असे सलग डिस्काउंट आले तर ए प्लस बी प्लस ए बी अपॉन 100 बरोबर, असं म्हणतो आपण. आता बघा डिस्काउंट साईड म्हणजे मायनस असणार. हा म्हणजे बघा 10 आहे आपल्याला, म्हणजे -10 -15 प्लस आता ब्रॅकेटमध्ये -10 इंटू -15 अपॉन 100. ठीक आहे. आता -10 -15 मायनस मायनस म्हणजे प्लस होणार, आणि किती होणार 10 प्लस 15 25 -25 झालं. ठीक आहे. आता मायनस मायनस काय होणार, इथं मल्टिप्लिकेशनला प्लस होणार, प्लस आणि 15 इंटू 10 150, 150 आपण 100 1.5 म्हणजे 25 मायनस 1.5 म्हणजे 23.5, म्हणजे -23 मायनस म्हणजे काय, प्रॉफिट नाही झालेलं, लॉस झालाय, त्यामुळे ह्याचं किती 23.5. ठीक आहे, सोपं होतं. चल आता हे करू आपण. ऑल बाईक्स आर कार. ठीक आहे, ऑल बाईक्स आर कार. सम कार आर पेट्रोल. ठीक आहे, सम कार आर पेट्रोल. अजून काय, ऑल पेट्रोल आर ट्रक. ठीक आहे, ऑल पेट्रोल आर ट्रक. चालेल. ऑल पेट्रोल आर बाईक्स. बघा, ऑल पेट्रोल आर बाईक्स बरोबर आहे का नाही. एक वेळेस समजता जर आपण विचार केला असता, समजता तरी विचार नसता केला, कारण नेट कनेक्ट होत नाही जातं. बघा, सम ट्रक आर कार बरोबर आहे का, तर हो, इथं काय टाइम असणारच आहे कनेक्टेड. सो ओनली टू. ते ओनली टू इज करेक्ट. हे मस्त आहे. हे आलंय आय गेस कुठल्या तरी एका सेंट्रल सीडीपीओ की कुठली तर, सीडीपीओ नाही, कुठली तर अशी पोस्ट आहे त्याच्यासाठी आलेलं. तिकीट एरोप्लेन ट्रेन सी. आता काय असते, तर आपण तिकीट इथं असते, आणि ह्या तिकीटने काय एरोप्लेन मध्ये जाऊ शकतो बरोबर, म्हणजे प्लेनचं तिकीट असू शकते इथं, त्या दुसरं कुठलं ट्रेनचं तिकीट असू शकते, पण असं येणार. पण हे ट्रेन आणि एरोप्लेन एकत्र येणार नाहीत, राईट, असं. त्यामुळं फिगर होतीये ही फिगर होते डी. एक मिनिट. हे बघा की खाली ऑप्शन मध्ये चूज द एम्बेडेड फिगर. आता बघा, तर आता इकडं आपण बघायला गेलं तर इकडं असं होतंय. एक मिनिट. बघा, असं होतंय, असं होतंय, असं होतंय, असं होतंय. हा, हे पूर्ण होते, पण हे बघा इथं होत नाही बरोबर, मग ही फिगर गेली. या फिगर मध्ये तर बसतच नाही, ह्यात नाही. बघा तुम्ही इथं पहिली फिगर बघितली ना, तुम्हाला कळेल की पूर्णपणे नीट बसतं एकदम, काहीच त्याला हरकत नाही. बघा, बसलं राईट. त्यामुळे हे करेक्ट आहे. हा, आता हा हा आहे रिझनिंगचा प्रश्न. तेवढं तुम्ही नाही का, की तुमचं हे पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, ते मगच येणार. हे बघा, टू नंबर्स आर रिस्पेक्टिव्हली 10% अँड 25% मोर देन थर्ड नंबर. म्हणजे काय, तर मग सिंपल काय करायचं, थर्ड नंबर समजा आपण 100 आहे. हा, पहिला नंबर काय असणार, 10% जादा, म्हणजे किती, पहिला नंबर असणार 110. ठीक आहे, आणि दुसरा नंबर किती आहे, 25% जादा, म्हणजे किती, 125 असणार. सिंपल. आता आपल्याला काय दिले, तर रेशो ऑफ द टू नंबर, सिंपल, 110 रेशो 125. मग आता कशाने जाते हे, कशाने घालूया, 5 ने घालूया सरळ, सिंपल. 5 टू द 10, 5 टू द 10 इज टू 25, 22 इज टू 25 झालं. सोपा होता हा, फक्त प्रश्न कळायला पाहिजे काय आहे. हे बघा, आता आपला ग्रुप सी मेन्स आहे ना, तर ग्रुप सी मेन्सला असे प्रश्न आलेत, तर मी मुद्दामून घेतलेत. आपल्याला फक्त माहित पाहिजे काय की करायचं काय आहे. हा, आता तुम्हाला सांगतो, असे प्रश्न आता ग्रुप सी मेन्सला आलाय, म्हणजे आता जो प्री होणार त्याला येण्याची शक्यता आहे. जे आंबे दिलेले असतात ना, त्याचा एलसीएम काढायचा. बघा, इथे काय दिले, एका दुकानदाराने 15 रुपयाला 12 आंबे घेतले, आणि नंतर काय 15 आंबे त्यांनी 25 रुपयाला विकले. आता त्याचा नफा किंवा तोटा किती झाला आपल्याला काढायचा आहे. सिंपल आहे. आंब्यांचा एलसीएम काढायचा. इथं किती बघा, 12 आंबे आहेत, इथं 15 आंबे. आता 12 आणि 15 याचा एलसीएम. एलसीएम आपल्याला माहिती आहे कसं काढतो आपण, 3 निघे, 3 4 जा, 3 5 जा, ठीक आहे, 4 5, 5 4 जा 20 आणि 23 जा, म्हणजे 60 आला आपला एलसीएम. ठीक आहे, एलसीएम 60 आला म्हणजे काय, असं समजायचं की आपण 60 आंबे विकले आणि 60 आंबे खरेदी केले, जे काय असेल ते. बघा, आता पहिल्यांदा काय दिले बघा, एका दुकानदाराने 15 रुपयाला 12 आंबे घेतले. आता जर आपल्याला 60 आंबे घ्यायचे आहेत बरोबर, तर तर मग हे बघा, 15 रुपयाला 12 आंबे, तर आपल्याला 60 आंबे घ्यायचे म्हणजे किती, 12 5 60 बरोबर, म्हणजे आपल्याला 5 5 डझन घ्यायला लागणार. 5 डझनचे किती, 15 × 5 75. हा,
आता हे काय कॉस्ट प्राइस बरोबर 75 रुपयाला हे विकत घेतले. आता पुढचं बघू आपण. आपल्याला हे 60 आंबे आपल्याला विकायचे हे बघा. 15 आंबे 25 आहेत हा. आता 60 आंबे कितीला जाणार? 15 4 जा 60 म्हणजे 4 समजा किलो विकले. तर हे किती? 25 4 जा म्हणजे 100. म्हणजे सेलिंग प्राइस किती आली? 100 आली. झालं. आता आपल्याला निघतंय. आता आपल्याला काय काढायचं आहे, की आपल्याला नफ्याचा टक्केवारी काढायचा आहे. बघा, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस किती आलं? 25 आलं. आता डिव्हिजनला काय 100 येणार नाही, राईट? का? कारण आपण नफा कशावर काढतो? कॉस्ट प्राइसवर काढतो. कितीला घेतलं त्याच्यावर काढतो. म्हणून 25 आपण 75 आणि इंटू 100 असं येतं. ठीक आहे. 25 1 जा 25 3 जा 1/3 म्हणजे 33%. असं आहे. सो येस, फक्त आपल्याला माहित पाहिजे कसं करायचे. हा पण प्रश्न खूप मस्त आहे. बघा, हे बघा. 4 पुरुष 10 दिवसात काम पूर्ण करू शकतात. बरं, ठीक आहे. अजून काय? 5 महिला तेच काम 30 दिवसात पूर्ण करतात. बरं, ठीक आहे. आता काय? की जर 2 पुरुष आणि 10 महिलांना मिळून काम करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील? ठीक आहे, बघू आपण. हे बघा. आपल्याला 4 पुरुष आहेत आणि आपल्याला किती घ्यायचे? 2 पुरुष घ्यायचे आहेत. आता तुम्हाला एक सांगतो. तुम्हाला हे बघा, सिंपल आहे. हे बघा. 4 पुरुषांना 10 दिवस लागतात. आता पुरुष काय झाले? निम्मे झाले बरोबर. 2 पुरुष. तर 2 पुरुषांना काय लागणार? तर 10 इंटू 2 बरोबर. डबल लागणार. म्हणजे किती? 2 पुरुषांना किती वेळ लागतो? 20 दिवस लागतात. ठीक आहे. आता बघा. 5 महिलांना 15 दिवस लागतात. काय म्हणतो? 5 महिलांना 30 दिवस लागतात. ओके, ठीक आहे. आता काय झालं? 10 महिला आहेत. म्हणजे आपले महिला वाढले, डबल झाले बरोबर. मग इथं काय होणार? डिवाइड बाय 2 होणार. आता डिवाइड किंवा मल्टिप्लाय का होणार? साधी गोष्ट आहे. बघा, आधी 5 महिला होत्या. आता जर 10 महिला झाले, महिला वाढले. वाढल्यावर दिवस कमी लागणार का जास्त? कमी लागणार बरोबर. म्हणजे आता 5 आपलं 10 महिलांना किती लागणार? 30 दिवस लागणार. आणि आता आपल्याला काढायचं आहे. बघा, पहिल्या ह्यांना 20 दिवस लागतात, दुसऱ्यांना 30 दिवस लागतात आणि एकत्र. आणि ह्यासाठी फॉर्म्युला जर तुम्हाला माहित असलं तर सिंपल जातं. बघा, की काय असतं ह्याला फॉर्म्युला? XY अपॉन X प्लस वाय असा फॉर्म्युला आहे. म्हणजे किती बघा? 20 इंटू 30 अपॉन 50. ठीक आहे. 20 आय एम सॉरी सॉरी बघा, हे 30 आले. हे 30 नाहीये, हे 15 होणार बरोबर. 5 महिलांना 30 दिवस लागतात, 10 महिलांना डबल म्हणजे किती? 15. म्हणलं असं काय यायला लागले. म्हणजे किती? हे बघा, 20 इंटू 15 अपॉन 20 प्लस 15 किती? 35. ठीक आहे. 5 3 जा 5 7 जा म्हणजे 60/7 बरोबर. 60 बरोबर. XY अपॉन X प्लस वाय. ठीक आहे. आय गेस जो ऑप्शन इथं चुकीचा दिलाय. पण नंबर 1 ला आपण ऑप्शन हे करू. 60/7. ठीक आहे. चला पुढचं बघूया बघा. पुढचं तर अतिशय जास्त सोपं आहे. बघा, की काय आहे, की राहुलने 3 वर्ष हे दिले आणि आपल्याला साधं व्याज काढायचं आहे. SI चा फॉर्म्युला. SI काय असते? PNR अपॉन 100 बरोबर. म्हणजे किती? प्रिन्सिपल किती? 4000 इंटू N नंबर ऑफ इयर्स किती आहे? 3 वर्ष इंटू व्याज किती आहे? 8% बाय 100. झालं सोपं. बघा, 8 टू 16 इथे 24. 24 4 जा 96 ना. 960. सिंपल मल्टिप्लिकेशन. हे मस्त झाले बघा, की ए हॅश म्हणजे ह्याचा भाऊ आहे हे. आता आपल्याला काय काढायचं की इथंच तर हाऊ इज डी रिलेटेड टू एम? डी रिलेटेड टू एम. चला आता आपण ट्री डायग्राम काढायला लागू सरळ. एवढं काय विषय नाही बघा. डब्ल्यू पर्सेंटेज डी. डब्ल्यू म्हणजे काय? डब्ल्यू इज वाईफ ऑफ डी. ठीक आहे. म्हणजे हा हजबंड आहे 100%. आलं. डी हॅश जी. डी इज ब्रदर ऑफ जी. ठीक आहे. ब्रदर ऑफ जी. जी ॲट एम म्हणजे हे बघा, जी इज डॉटर ऑफ बी. जी इज डॉटर ऑफ बी. ठीक आहे. म्हणजे बी अँड एम म्हणजे बी इज हजबंड ऑफ एम. बी इज हजबंड ऑफ एम म्हणजे एम मधला येणार. एवढं आपल्याला कळालं. आणि झालं. तेच काढायचं आपलं. हाऊ इज डी रिलेटेड टू एम? तर डी काय आहे? एमचा मुलगा आहे बरोबर. म्हणजे एमचा सन आहे. सन. ठीक आहे. हा. आता काय झालं? स्टेटमेंट आणि आय गेस हा असे पण प्रश्न येतात. बघा, हे बघा, काय काय दिले बघा. की this year colleges reduced the cut-off marks to 50 from 60.
बरं ठीक आहे. आता 50 ते 60 केलं. आता ह्याच्यासाठी कारण काय असणार? एक्झाम टफ असेल किंवा पोरं येत नसतील किंवा असं काहीतरी असू शकते. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतो की अ, ज- हा कॉज आहे का इफेक्ट आहे? तर माझ्या मते तर आता तुम्हाला फर्स्ट इफेक्ट दिसते. आता बघा, in the last 2 years, the student union in college X have been actively negotiating with college administration regarding the quality of food and health and hygiene standards at college canteen. सी वरती मार्क्सचा उल्लेख आहे, खाली उल्लेख कशाचा आहे? खाण्याचा किंवा ह्याचा आहे. म्हणजे बघायला गेलं तर खबर पहिला तो काय म्हणतो, दोघांचा एकमेकाशी काहीच संबंध नाही आहे. ठीक आहे. पहिलं इफेक्ट आहे आणि दुसरं काय, दुसरं पण इफेक्ट आहे. तर कॉज काय असणार की पोरं आजारी पडायला लागले आहेत, हे आहे त्यामुळं असं. त्यामुळं 1 and 2 आर इफेक्ट्स ऑफ डिफरंट कॉजेस. सेम कॉस्ट नाही त्यातून. ऑप्शन 3 येते. आता हे बघा, आता क्लॉक ला कोऑर्डिनेट हे आहे. आता जर तुम्ही एबीसीडी लिहिलं, तुम्हाला माहिती आहे की सीचा कोड असतो 3 आणि 3चे 4 झाले, बरं +1. आपलं एलचं काय असते, 12 असते आणि 12चा 13 झाले. म्हणजे काय, सिंपल, की फक्त जो काय कोड आहे तो +1 करायचं. हा, आता आपण बघूया. बघा, ओ आहे आणि O चा कोड काय आहे, 17 आहे. ठीक आहे. हे बघा, FPHO. हा, म्हणजे 3 नंबरला कुठं कुठं 17 आहे, हे बघा एकाच ठिकाणी. त्यामुळे हे उत्तर आहे. सिंपल, इतकं सिंपल, राईट? निघतं. असं आहे. हे बघ, हे आता थोडं मला वाटतं कन्फ्युज झालं असणार, कारण आता आपल्या सवय झाल्या तर एक वेगळी सिरीज घेतली बघा. डिफरन्स किती येते, 2 येते. याचा डिफरन्स किती येते, 6 येते. याचा 12 येते. याचा 20 येते. हा, आणि काय म्हणतो, आता हे काय आहे बघा, 1 into 2. हे काय आहे, 2 into 3, 3 into 4, 4 into 5. मग काय येणार आहे, 5 into 6, 6 5 30, मग +30 येते. ठीक आहे. आणि 30 ने 170. असं आहे. अशी वर एक सिरीज असते, त्यामुळे आम्हाला माहित पाहिजे. 2 6 12 20 आलं तर समजायचं की ही सिरीज आहे, राईट? प्रॅक्टिस लागते, असं काय नसते. दरवेळी नाही झालं तसं. आता बघा, इफ द सम ऑफ टू नंबर इज 22. ठीक आहे. म्हणजे x+y किती आहे, 22. ठीक आहे. द डिफरन्स ऑफ दिस टू नंबर इज 2. x-y किती आहे, 2 आहे. हा, व्हॉट इज द डिफरन्स ऑफ स्क्वेअर ऑफ दिस टू नंबर? ठीक आहे. आधी 2 नंबर काढूया. आधी काय करूया, ऍडिशन करूया. ऍडिशन केल्या बघा, y जाणार आणि किती येणार, 2x इज इक्वल टू 24, x इज इक्वल टू 12. ठीक आहे. आता बघा, x+y इज इक्वल टू 22. म्हणजे x 12 आहे. 12 + y इज इक्वल टू 22. y इज इक्वल टू 22 तिथं गेलं तर हे झालं. म्हणजे काय आलं बघा, की x आलं आपलं 12 आणि y आलं आपलं 10. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं, डिफरन्स ऑफ द स्क्वेअर्स. x चा स्क्वेअर किती, 12चा स्क्वेअर 144 आणि 10चा किती, 100. 100 - 44, 144. ठीक आहे. फास्ट फास्ट क्विक क्विक करायचं बघा. h इज इक्वल टू f. हे बघा, h इज इक्वल टू जी आणि इथं हे साईन आहे, त्यामुळं पहिले हे चुकते. एच इज इक्वल टू एफ साठी कसं असतंय, तर कंपल्सरी हेच वाले साईन लागतात. हा, दुसऱ्या असलेवाले नाही चालत, कंपल्सरी इक्वल टू लागतं. आता जे टू जी, बघा जे पासनं जी ला, आणि बघा इथं असं बाण जातोय. ठीक आहे. त्यामुळे ओनली टू इज करेक्ट. सिम्पल होतं. ठीक आहे. हे बघा, असे ह्याला येतात वर्ड प्रॉब्लेम येतात. काय नाही, फक्त इक्वेशन बनवायची. बाय सबट्रॅक्टिंग 5 आहे बघा. बरं ठीक आहे. एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागिल्यास उत्तर 2 येते. ठीक आहे. आता लेस द संख्या बी एक्स. एक्स घ्या. या संख्येतनं काय करायचं, या संख्येला 5 वजा करायचे. 5 वजा केले. आणि काय केलं, तर त्याला 7 ने भाग दिला. 7 ने भाग दिला. उत्तर काय येतं, उत्तर 2 येते. झालं, इक्वेशन फॉर्म झालं. 7 तिथे 14. एक्स मायनस 5 इज इक्वल टू 14. एक्स इज इक्वल टू 19, राईट? -5 तिथे गेला, +5 होणार. 14 + 5 19 आलं. ठीक आहे. आता काय दिलं बघा, तर त्या संख्येतून 4 वजा करून, म्हणजे 19 - 4 15 केलं. हा, 4 वजा करून 3 ने भाग दिल्यास, 15ला 3 ने भाग द्या. उत्तर काय येईल, 3 1 3 5 15, 5. क्वेश्चन सोपे असतात, फक्त काय माहित पाहिजे की कसे सॉल्व्ह करायचे, आणि नाही का की सोडायचं नाही क्वेश्चनला. आता बघू. ए इज द डॉटर ऑफ बी. ए इज डॉटर ऑफ बी. ए इज डॉटर ऑफ बी. अजून काय, सी इज सिस्टर ऑफ ए. सी इज सिस्टर ऑफ ए. ठीक आहे. बी इज डॉटर ऑफ डी. बी इज डॉटर ऑफ डी. अजून काय, ई इज ब्रदर ऑफ सी. ई काय आहे, हा ब्रदर आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ई अँड डी. ई आणि डी मधचं रिलेशन काय आहे, तर बघा, ई
हे बघा, आपल्याला माहिती आहे की ई ना ग्रँडसन आहे. हा, इथं ब्रदर येणार नाही, डॉटर येणार का नाही, कारण ई आहे. ग्रँड मदर येते का नाही, म्हणून ग्रँडसन येते. हा, पण आणि बघा इथं ग्रँड मदर. आता हाच ऑप्शन आहे. जर पाचवा ऑप्शन असता कॅनॉट बी डिटर्माइन, तर ते असतं का, कारण आपल्या डीचं जेंडर माहित नाही आणि तो उत्तर दिले आयोगाचा प्रश्न आहे. त्यामुळे येस, 4 उत्तर. सिंपल आहे. फक्त आपल्याला मांडणी करता आली पाहिजे वनगोमध्ये, नाही का, चुकायला नको. प्रोबॅबिलिटी खूप सिंपल आहे. ह्याचं कसं असतं की टोटल नंबर ऑफ सेट आणि आपण सिलेक्टेड नंबर ऑफ सेट. हे बघा, 5 रेड, 8 ग्रीन, 2 व्हाईट आणि 4 ब्लू. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट इज द प्रोबेबल बॉल पिक्ड इज रेड ऑर व्हाईट. हा, लाल किती आहेत बघा, 5 आहेत. व्हाईट किती आहेत, 7. ठीक आहे, म्हणजे 5 2 आहेत. 5 प्लस 2 किती आलं, 7 आलं. डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ बॉल्स किती, 19. 7/19. सिंपल. फक्त माहित पाहिजे काय करायचं. माहित नसलं तर मग अवघड जातं. हा खूप मस्त आहे बघा प्रश्न बघा. वेस्ट आणि ह्याचं काढायचंय. जर आपल्या फास्टमध्ये आलं पाहिजे. बघा डब्ल्यू असं आहे, इथं पण हे येणार, हे जाणार, हे जाणार. आता ह्या दोन्हीमध्ये काय करायचं, कम्पेअर करायचं. या दोन्हीमध्ये फरक काय आहे, फक्त एस मध्ये फरक आहे. आता एस असा आहे म्हणजे इकडचा एस असा असणार आणि असा आहे इकडे. ठीक आहे. आता तुम्हाला म्हणलं हे ना काय, ह्याला काय लागतं, स्पीडचं स्पीड लागते 100%. डायरेक्ट टाकून बघायचं आहे का. एक 21 डिवायडेड बाय 3 मायनस 36 इंटू 2 प्लस 23 64 येते का बघायचं. 21 डिवाइड बाय 3 21/3 मायनस 36 इंटू 2 36 इंटू 2 72 करू प्लस 23 2 7 जा नाही येत. किती येते -65 प्लस 23. आता हे कळते 68 येणार नाही, त्यामुळं गॉन. हा, आता तुम्ही ना असे सगळे सॉल्व्ह करा आणि उत्तर 4 आहे. आता 4 कसं येते बघू, दाखवतो बघा. 21 इंटू 3 मायनस 36 डिवायडेड बाय 2 प्लस 23. ठीक आहे. आधी आपण काय करतो, डिव्हिजन करतो आणि मल्टिप्लिकेशन करतो. मल्टिप्लिकेशन इथं करू. इथे किती, 63 येणार. मायनस 36 डिवायडेड बाय 2 18 येणार. प्लस 23 बरोबर. आता 23 मायनस 18 करू, 63 प्लस 5 68 आलं. आणि बघा मुद्दाम ऑप्शन नंबर 4 ला आहे, राईट. कारण का, आपलं तेवढं फास्ट हे पाहिजे. आता बघा, इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू सर्व्हाइव्ह अँड प्रॉस्पर इन दिस वर्ल्ड विदाउट सॅक्रिफायसिंग एथिक्स अँड मॉरॅलिटी. स्टेटमेंट आहे. आता कन्क्लुजन, कन्क्लुजन म्हणजे काय, की ह्या स्टेटमेंट वरून आपल्याला कळतं काय. इथं काय दिले बघा, की एकदम काय म्हणतो की इम्पॉसिबल आहे, आपण सर्व्हाइव्ह करूच नाही शकत जर आपण ना एथिक्स आणि मॉरॅलिटी ठेवलं तर. म्हणजे काय, आता जर एक भिकारी आहे समजा आणि त्याला भूक लागली आणि तो मरायला लागलाय आणि तर तो काय करणार, तो मरून जाणार का, तर ऑफकोर्स नाही, तो त्याचा एथिकल व्हॅल्यूज तोडणार. तो त्याचे एथिकल व्हॅल्यूज तोडणार. तोडणार म्हणजे काय, तो जाणार कुठं तर चोरी करणार, हे करणार. एथिक्स ते तोडायला लागते बरोबर. कारण का, कारण वर्ल्ड अशीच प्लेस आहे. त्यामुळे पहिलं काय बघा, वर्ल्ड अप्रिशिएट सम कन्सेप्ट बट इट मे नॉट अपहोल्ड इट. तर ह्या जो वाक्याचा वरच्या कन्क्लुजन स्टेटमेंटशी काही संबंध नाहीये, त्यामुळे सोडून द्या. बघा, कन्सेप्ट एथिक्स अँड मॉरॅलिटी आर नॉट प्रॅक्टिकल इन रिअल लाईफ. बरोबर आहे का, एकदम बरोबर आहे. आता जर कोणतं मारायला लागले तर थोडी ना तो आपण म्हणणार की नाही तो मेलेच पाहिजे. त्यांनी जरी चोरी केली तरी आपण त्याला ना काय काय म्हणतो आपण त्याला, वी कॅन कंडेम इट, म्हणू शकतो ठीक आहे करले. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आहे, राईट. सो येस, दिस वॉज इट फॉर टुडे. ओके, चलो, ऑल द बेस्ट.